बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी हर्षकिरण न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। शासकीय आश्रमशाळा दहागाव येथे प्रधानमंत्री धरती आभा जनभागीदारी योजना उपक्रमाचे उद्घाटन सोहळा संपन्न। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दहागाव येथे शहापूर विधानसभा आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती राज्यमंत्री दर्जा दौलत दरोडा, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आभा जनभागीदारी योजनेच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। त्यावेळी जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कार्यक्रमातील उपस्थित आदिवासी बांधवांच्या विविध योजनांची विस्तृतपणे माहिती देऊन ठाणे जिल्हा ग्रामीण भागातील आदिवासी बांधव हे कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत असे मत व्यक्त करून स्वतः प्रथम शासकीय सेवेत चंद्रपूर येथे प्रकल्प अधिकारी पदावर रुजू झाले। त्यावेळी आदिवासी बांधवांसमवेत त्यांना जो अनुभव आला तो अधोरेखित करून आठवणींना उजाळा दिला की आदिवासी बांधवांसोबत काम करताना जे प्रेम मिळते, आत्मीयता मिळते, समाधान मिळते ते कोणत्याही शासकीय विभागाच्या डिपार्टमेंटमध्ये मिळत नाही हे खास करून नमूद केले। धरती आभा जनभागीदारी योजना आणि आदिवासी समाजाच्या इतर विविध योजनांपासून आदिवासी बांधव हा वंचित राहणार नाही, त्यासाठी अधिक जोमाने काम करू असे मनोगतातून व्यक्त केले। धरती आबा भगवान बिरसा मुंडा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मी वंदन करतो। आणि आजच्या या आपल्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान याच्या लॉन्चिंग इव्हेंटसाठी येथे उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्यामध्ये आपल्या शहापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दौलतजी दरोडा साहेब, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा आमचे मार्गदर्शक अशोकजी शिणगारे साहेब, PO साहेब, SDO साहेब, SPO मॅडम, तहसीलदार साहेब, तहसील साहेब आणि इतर सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझे सर्व नागरिक बंधू भगिनी, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की आदिवासी विकासासाठी आता सध्या आपले जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी यापूर्वी PM जनमन ही योजना आणली होती। त्यामध्ये कातकरी समुदायासाठी सर्वांगीण विकासासाठी देणाऱ्या सर्व सुविधा या ज्या कोणत्या मिनिस्ट्री मार्फत दिल्या जातात त्या सर्व मिनिस्ट्री मार्फत त्याचं एकरूपीकरण करून ही PM जनमन ही योजना बनवली होती। त्यामध्ये घरकुलाचा देखील समावेश होता। PM जनमनमध्ये घरकुलाचं सर्वेक्षण आपण अगदी चोख पद्धतीनं जिल्हा परिषद आणि PO यांच्या संपूर्ण यंत्रणेच्या मार्फत केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त जर घरकुल जर कुठल्या जिल्ह्यामध्ये मंजूर झाले असतील तर ते आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले आहे। आपण त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण हे सुनिश्चित केलं आहे की आपला कुठलाही कातकरी बंधू किंवा भगिनी हे या वर्षाच्या शेवटीपर्यंत किंवा जास्तीत जास्त पुढच्या वर्षाच्या एक 5-6 महिन्यापर्यंत कुठलाही आपला कातकरी बंधू हा घरकुला व्यतिरिक्त राहणार नाही आणि कातकरी ज्या वरच्या पाड्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही ज्या गव्हर्नमेंट मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत त्याच्यापासून वंचित राहणार नाही हे आपण सुनिश्चित केलेलं आहे। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि PO कार्यालयाच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी शासकीय योजनांची दिंडी हा एक कार्यक्रम घेतला होता ज्याच्यामध्ये आपल्या 100% ट्रायबल विलेजेसचं आपण समावेशन केलं होतं। त्याच्यामध्ये जवळपास 5,500 प्रमाणपत्र हे आपण एका दिवसामध्ये सर्व सर्वेक्षण करून विविध विभागांच्या सर्व सेवा या आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 5,500 प्रमाणपत्र आपण दिलेले आहेत। त्यानंतर आता हे जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हे जे आपल्या 146 गावांमध्ये शासनामार्फत लॉन्च करण्यात आजपासून येणार आहे, तर त्यामध्ये आपण 17 मिनिस्ट्री मार्फत राबवणाऱ्या 25 योजना या सर्व या ज्या 146 गावामध्ये सर्व जे नागरिक आहेत आपले आदिवासी बंधू भगिनी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं आपण चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे। यापूर्वी 44 कॅम्पच्या माध्यमातून 2,500 पेक्षा जास्त या सुविधा आपण दिलेल्या आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये आणखी 42 कॅम्पचं आपण आयोजन केलेलं आहे। एक IAS म्हणून काम करत असताना आमची पहिली पोस्टिंग असते ती PO म्हणून असते, म्हणजे प्रकल्प अधिकारी म्हणून असते। तर माझी पोस्टिंग जी झाली होती ती चंद्रपूर प्रकल्प अधिकारी म्हणून झाली होती।
मला आजही त्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या अगदी विविध स्वरूपामध्ये लक्षात आहेत की आदिवासी समाजाकडून जे मिळणारं प्रेम आहे, आदिवासी समाजामध्ये जाऊन काम करत असताना जी आपल्याला आत्मीयता मिळते, जे आत्मीय समाधान मिळतं, ते इतर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना मिळत नाही. त्यामुळे मला परत एकदा आपल्या शहापूरमध्ये येताना आणि आपल्या आदिवासी समाजासोबत संपर्क साधताना, त्यांच्यासाठी काम करताना जो अनुभव मिळतो, जो आत्मीय समाधान मिळतं आणि त्यांच्याकडून जे प्रेम मिळतं, ते चिरकाल मला स्वतःला मी एक वैयक्तिक अनुभवातून सांगतो की काम करण्यासाठी एक वेगळी प्रेरणा देतं आणि परत आणखी जास्त जोमाने आपल्या सर्वांसाठी पुढे येऊन काम करत असताना एक वेगळी शक्ती देतं. तर आपण अपेक्षा करू की आपण हे जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जे आपल्याला 46 गावांमध्ये या पुढच्या वर्षभरात राबवायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण अगदी जोमाने काम करू. आपल्या सर्वांच्या सोबतीने आणि ताकदीने आपण एकही आदिवासी बंधू किंवा भगिनी या सर्व कार्यक्रमामधून वंचित राहणार नाही किंवा वगळले जाणार नाही, याच्यासाठी पूर्ण हिरिरीने प्रयत्न करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.